नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आज आपण वर्ग 9 पाठ पहिला इतिहासाची साधने हा पाठ अभ्यासणार आहोत. हे अभ्यासण्यापूर्वी आपण थोडक्यात जाणून घेऊ की स्वातंत्र्योत्तर भारत म्हणजे 1961 ते इसवी सन 2000 पर्यंतचा भारत आपण अभ्यासणार आहोत. हे पुस्तक शिकण्यामागचा मध्यवर्ती आशय आपण सांगू शकतो. नुकताच स्वतंत्र झालेला देश विकासाकडे कशी वाटचाल करतो हा आहे. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही यंत्रणा राबवणारा हा देश आहे. या देशाच्या वाटचालीत राजकीय नेतृत्व, प्रशासकीय नेतृत्व आणि वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ, कलावंत यांचे काय योगदान आहे हे मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे. याच्याच जोडीला भारतीय नागरिकांची लोकशाहीवर असणारी श्रद्धा आणि तिच्या रक्षणासाठी येथील सर्वसामान्य जनतेने दिलेला लढा हा या पुस्तकातील महत्त्वाचा भाग आहे. यात व्यक्तीपेक्षा समाज श्रेष्ठ आहे आणि राजकीय नेतृत्वापेक्षा देश श्रेष्ठ आहे हा संदेश स्वातंत्र्योत्तर भारतात जनतेने दिला आहे. घटनांच्या मागे असणारा आशय हाच तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यात आहे. तर आपण सुरुवात करूया. आतापर्यंत तुम्ही 5व्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत साधारण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. यावर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासणार आहोत. मी आधीच सांगितल्याप्रमाणे साधारणतः 1961 ते 2000 हा या कालखंडातील भाग आपण यात बघणार आहोत. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा निश्चितच वेगळी आहे. लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळात आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते आणि या सर्व साधनांच्या मदतीने आपण इतिहासाचे लेखन करता येऊ शकते. तर हे सगळं पाहण्यासाठी आपण या सगळ्या साधनांचा वापर करणार आहोत. आणि मग आता त्यामध्ये महत्त्वाचं पहिलं जे साधन आहे ते म्हणजे लिखित साधन. आता लिखित स्वरूपात जे सापडतं, लिखित स्वरूपात ते कुठल्या ना कुठल्या रूपांमध्ये लिहिल्या गेलेलं आहे. या लिखित साधनांमध्ये कशा कशांचा समावेश होतो, कोणत्या कोणत्या साधनांचा समावेश होतो ते आपण पहिले बघूया. तर लिखित साधनांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो वृत्तपत्रे, नंतर नियतकालिके, नंतर रोजनिशी, ग्रंथ, या काळात झालेला पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट्स, सरकारी जे दरवर्षी किंवा दर महिन्याला किंवा अधामधात जे गॅझेट्स इश्यू होत असतात तर त्यांचा पण इतिहासाशी खूप संबंध असतो, कारण त्या घटनांवर आधारित ते असतात. त्यानंतर टपाल तिकिटे आणि कोश वाङ्मय. तर या सर्व भागांचा साधारणतः लिखित वाङ्मयामध्ये किंवा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. आता याच्यामध्ये एक शब्द आलेला आहे अभिलेखागार. मी अभिलेखागार म्हणजे तुम्हाला सांगितलं की ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला आपण अभिलेखागार असे म्हणतो. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे नवी दिल्ली येथे आहे आणि हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. ऐतिहासिक दस्तावेज इथे जतन केल्या गेलेले आहे. पुढे आपण बघूया की आधुनिक कालखंडातील वृत्तपत्र ही जशी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनही आहे. म्हणजेच काय तर वृत्तपत्रातून आपल्याला बरीच माहिती मिळते. साधारण 1961 ते 2000 या कालखंडाचा जर विचार केला तर सुरुवातीला छापील माध्यमांना विशेष वृत्तपत्राला पर्याय नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळात फक्त वृत्तपत्रच होते, तर या गोष्टीला पर्याय नाही. आता भारतात उदारीकरण सुरू झाले आणि आता तर इंटरनेट, ज्याला आपण आंतरजाल हा शब्द इतका प्रचलित नाही, पण इंटरनेट सगळ्यांना माहिती आहे. तर इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यामुळे छापील माध्यमांना आता पर्याय उपलब्ध झाला आहे. अर्थात असे झाले तरी छापील प्रसारमाध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहेत. म्हणजेच काय तर वृत्तपत्रांचं महत्त्व अजूनही कायम आहेत.
तर यामध्ये वृत्तपत्राबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. आता वृत्तपत्रांमधून आपणास काय काय माहिती होते, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याला त्याच्यातून कळतात. राजकारण आपल्याला त्यातून कळतं. कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडीसुद्धा कळतात. आपल्या देशात कुठल्या कुठल्या सांस्कृतिक घडामोडी घडतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. आणि म्हणूनच मित्रांनो, बरं तुम्हाला माहीत असेल की अगदी सकाळी उठल्या उठल्या चहा पिता पिता बऱ्याच लोकांना सवय असते की सगळ्यात पहिले हातात ते वृत्तपत्र घेतात आणि अर्थात त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या असतात. तर मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी सगळ्या वृत्तपत्रात येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. आता राष्ट्रीय पातळीवर काम करणारे जसं लोकमत हे वृत्तपत्र आहे, याच्यामध्ये प्रादेशिक आवृत्त्या सुद्धा असतात. आता प्रादेशिक आवृत्त्या कशा राहणार आहे, इव्हन आता तर जिल्हानिहाय सुद्धा आवृत्त्या येतात त्यात. जसं बुलढाणा जिल्ह्याची आवृत्ती, नागपूर जिल्ह्याची आवृत्ती, अमरावती जिल्हा विशेष, अशा वगैरे आवृत्त्या त्यांनी केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्यासुद्धा असतात. आणि छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षकांची दैनिके वा साहित्ये, मासिके, वार्षिके महत्त्वाची असतात. ह्या सर्व ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि यामध्ये खूप महत्त्वाची माहिती दडलेली असते. आता ही महत्त्वाची वाटत नाही, पण काही वर्षानंतर जेव्हा आपण बघतो तेव्हा ते इतिहासाची साधनांमध्ये ह्या गोष्टी परिवर्तित होत असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. असं होते, काही काही असतात की ज्याच्यामध्ये, आणि जनरली असतात की मोठमोठे जे वृत्तपत्र आहे की या वर्षभरात कुठल्या कुठल्या राजकीय महत्त्वाच्या घटना घडल्या, या वर्षभरात कुठल्या कुठल्या सांस्कृतिक महत्त्वाच्या घटना घडल्या, कला आणि क्रीडा क्षेत्रात कुठल्या महत्त्वाच्या घटना घडल्यात, असे वेगवेगळे कॉलम्स ते तयार करतात आणि वर्षभरातील घटना त्यामध्ये नमूद केल्या जातात आणि आपल्याला ते एकाच ठिकाणून समजण्यास मदत होते. पुढे आपण घेऊया माहिती प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, ज्याला PTI म्हणून संबोधतात. तर हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे काय आहे, तर 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेखन, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरविले आहे. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे आणि 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली आहे. पहा, आपण जसं जसं पुढे जातो तसतसं प्रगती होत चाललेली आहे. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर मात्र खूप महत्त्वाचा आहे. तर या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने जी माहिती दिलेली आहे त्याचा सुद्धा उपयोग इतिहास लेखनासाठी होतो. यानंतर आपण माहिती घेणार आहोत ते टपाल तिकिटेबद्दल. आता टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार मात्र त्यांना बोलकं करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. आणि टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्तीनिमित्त तिकीटं काढतो. तर हे काढण्याच्या मागं उद्देश असतो की काही महत्त्वाच्या घटनांवर विशेष जोर देणं किंवा त्या घटना किती महत्त्वपूर्ण आहे त्यांची आठवण चिरकाल राहावी हा त्यामागचा उद्देश असतो. आणि त्यामुळेच असे तिकीटं निघत आलेले आहेत आणि आज ते इतिहासाचा मौल्यवान ठेवासुद्धा आहेत. नंतर आपण बघणार आहोत भौतिक साधनांमध्ये. आता काही साधनांचा भौतिक साधनांमध्ये समावेश होतो. तर त्या भौतिक साधनांमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे साधनं असतील, एक आहे नाणी, अलंकार, त्याच्यानंतर प्रार्थनास्थळे,
नंतर वस्तू संग्रहालय, कारण वस्तू संग्रहालयामध्ये पण खूप सारी माहिती असते. नंतर आहे दैनंदिन वापरातील वस्तू आणि माणसाचे पेहराव, त्यानंतर राजमुद्रा आणि आधुनिक स्थापत्य. आता यांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत भौतिक साधनांबद्दल. आतापर्यंत आपण लिखित साधनांबद्दल बघितलेलं आहे. आता आपण भौतिक साधनांमध्ये बघू. तर भौतिक साधनांमध्ये पहिला भाग आहे तो नाणी. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. साधारण 1950 पासून ते आजतागायतची नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यानंतर नाण्यांचा आकार, त्यावरील विषय वैविध्य यावरून आपल्या समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरणार्थ, लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी. तर आपण बघतो की आपला 1 रुपयाचा जो रुपया असतो, जे नाणं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला धान्य दिसतं किंवा उंबया ज्या असतात तर ते सुद्धा त्या रुपयावर छापलेलं असतं, त्या रुपयाच्या नाण्यावर प्रिंट केलेलं असतं. याचाच अर्थ आपल्या देशातील शेतकऱ्यांचं किती महत्त्व आहे, शेतीचं किती महत्त्व आहे हे आपल्याला त्यातून कळते. पुढे आपण बघूया संग्रहालय. संग्रहालयाला भौतिक साधनं म्हणून कसा वापर करतात. तर भारतातील सर्वच राज्यामध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालय आहे. त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होतो. उदाहरणार्थ, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे किंवा रिझर्व्ह बँकेचं पुणे शहरातील जे संग्रहालय आहे. आता या संग्रहालयामध्ये गेल्यानंतर आपल्याला कितीतरी वेगवेगळ्या वस्तू दिसतात ज्या आपण कधी बघितलेल्याच नसतात आणि खूप अशा वैविध्यपूर्ण गोष्टी असतात. त्या अनेक कितीतरी जुन्या अँटिक पीसेस ज्याला म्हणतो आपण, अशा त्या वस्तू असतात आणि त्यावरून आपल्याला इतिहास कळतो की त्या काळात लोक कसे कपडे घालायचे, त्या काळात नाणं कसं असायचं, त्या काळात शस्त्र कसे असायचे, अशा कितीतरी गोष्टी आपल्याला त्यावरून सहज कळतात. आता सरकारी संग्रहालयाखेरीज काही स्वतःचे काही संग्रहालय सुद्धा उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य इत्यादी कितीतरी गोष्टी त्यामध्ये ठेवलेल्या असतात. नंतर पाहणार आहोत मौखिक साधने. आता मौखिक साधनांचा सुद्धा इतिहासाशी संबंध आहेच. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. आता याचा काय संबंध आहे. जसं आपण म्हणतो लोकगीते, पोवाडे, म्हणी. तर समजा पोवाडे, तर शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांवर काही पोवाडे रचलेले आहेत. यातून काय सिद्ध होते, यातून काय कळतं, यातून त्यांनी केलेल्या कार्याची प्रचिती आपल्याला येते. यातून आपल्याला कळतं की त्यांनी कशा पद्धतीनं कार्य केलं होतं, कशा पद्धतीनं त्यांनी लढा दिला होता, हे आपल्याला त्यातून कळते. तर त्या त्या काळातली जी लोकगीतं आहेत, त्या त्या काळातल्या ज्या लोककथा आहेत, ज्या म्हणी आहेत, ज्या ओव्या आहेत, यांचा सगळ्यांचा समावेश मौखिक साधनांमध्ये होतो. उदाहरणार्थ, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्य करताना प्रेरणा मिळत असे. तर या पोवाड्यातून कार्य करताना प्रेरणा मिळत असे काम्य करण्यासाठी. तर आणि हे महत्त्व या मौखिक साधनांचं आहे. पुढे आहे दृकश्राव्य साधने. दृक म्हणजे डोळ्याने दिसणारे आणि श्राव्य म्हणजे कानाने ऐकू येणारे असे साधनं, ज्याला आपण टेलिव्हिजन म्हणतो. सगळ्यात याचं जर लेटेस्ट उदाहरण जर द्यायचं असेल तर टेलिव्हिजन. टी व्हीवर आपल्याला दिसतं पण आणि ऐकूही येतं. म्हणूनच दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट इत्यादी साधनांचा दृकश्राव्य साधने असे म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी चॅनल जे आहेत, आपण अनेक डिस्कवरी चॅनल्स पाहतो, अनेक हिस्ट्री चॅनल्स पाहतो, त्याच्यावर सुद्धा आपल्याला कळते की इतिहास कसा असू शकते. अनेक चॅनल्सवर माहिती दिली जातात आणि आपल्याला कळते. उदाहरणार्थ एक डिस्कवरी ऑफ इंडिया
म्हणून एक सुंदरसा असा एक कार्यक्रम टेलिव्हिजनवर यायचा आणि त्याच्यामध्ये जी हडप्पा संस्कृती आहे, जी मोहनजोदडो संस्कृती आहे, जे वेगवेगळ्या सिव्हिलायझेशन्स जे झालं त्याच्याबद्दलचं खूप सुंदर वर्णन किंवा खूप सुंदर दृकश्राव्य साधनाने माहिती विद्यार्थ्यांना त्याबद्दलची मिळू शकली असते किंवा प्रेक्षकांना मिळते. तर ह्या अशा पद्धतीनं या चॅनल्सचा उपयोग दृकश्राव्य साधनांमध्ये होतो. पुढे आपण बघूया फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. लोकशिक्षण देण्याच्या हेतूने हे लक्षात घ्या. तर राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपत्र इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. पहा, लक्षात घ्या, आपल्या देशात जे महत्त्वाचं जे राजकीयदृष्ट्या ज्या महत्त्वाच्या घटना घडतात, सामाजिकदृष्ट्या ज्या महत्त्वाच्या घटना घडतात किंवा कला आणि क्रीडाच्या दृष्टीने जे काही महत्त्वाच्या घटना घडतात, आता समजा क्रीडाच्या दृष्टीने एखादं ज्याला आपण म्हणू शकतो की वर्ल्ड कप जिंकला, मग त्याची तयारी कशी केली, त्याच्यावर आधारित एखादा चित्रपट, कलेवर आधारित एखादा चित्रपट, अशा वेगवेगळ्या संस्कृती, भारत देशाची संस्कृती या क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित चित्रपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनेक अनुभोधपट, ज्याला डॉक्युमेंटरीज असं म्हणतात. डॉक्युमेंटरीज म्हणजे छोटे छोटे चित्रपट, ज्याला जे काही तासांचेही असू शकतात, काही मिनिटांचेही असू शकतात, असे छोटे छोटे चित्रपट तयार केलेले आहेत. आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासनासाठी हे वृत्तपट व अनुभोधपट फार उपयोगी आहेत. तुम्ही सुद्धा इंटरनेटवर FTII जर सर्च केलं, यूट्यूबवर सर्च केलं, तर यांच्या तुम्हाला अनेक त्यांनी त्यांच्या ज्या अनेक डॉक्युमेंटरीज आहेत त्या तुम्ही इझिली बघू शकता. आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. आता पुढे आपण 21व्या शतकाचा काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन ते मोबाईल. आता पहा कसा बदल घडत आला आहे. पूर्वी ते छोटे छोटे टेलिफोन होते, त्याच्यानंतर आणि ते टेलिफोन कसं ते जागेवर असायचे, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नसे. त्याच्यानंतर आता पोर्टेबल दुसरे फोन आले, त्याच्यानंतर आता मोबाईल आलं आणि आपण मोबाईलवर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यावरून कुणाशीही कनेक्ट होऊ शकतो. आता या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कात आले आणि ते जेवढ्या वेगाने आले तेवढ्याच वेगाने ते संपुष्टात आले. पहा, आता जग इतक्या लवकर लवकर पुढे जात आहे की काल जो शोध लागला तो आज शिळा होऊन राहिला. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की अनेक नवनवीन गोष्टी येतात आणि अनेक गोष्टी मागे सुद्धा पडतात. आंतरजालावर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो, परंतु माहितीची सत्यता, यथार्थता तपासून घ्यावी लागते. आता बरेचसे असे व्हिडिओज येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक माहिती मिळते, पण कधीकधी त्याच्यामध्ये हे फेक असू शकते, म्हणजे खोटी माहिती असू शकते. कधीकधी असेही काही व्हिडिओज येतात ज्याच्यामुळे जी खोट्या माहितीच्या आधारे बनवले जातात आणि त्याच्यामुळे सांप्रदायिक दंगेसुद्धा भडकू शकतात किंवा एखादा खूप मोठ्या प्रकारे नुकसानसुद्धा होऊ शकते. त्यामुळे त्या माहितीची यथार्थता तपासून घेणं ही खूप महत्त्वाची असते. आता इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणं सहज साध्य झालेलं आहे आणि तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्याची उपलब्धता होणं खूप शक्य झालेलं आहे किंवा इझिली आपण अगदी एका क्लिकवर आता पाहिजे ती माहिती आपण मिळवू शकतो. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांवर होताना आपल्याला दिसतात आणि ते आपणही करूयात.
म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, की समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला, एखाद्या प्राचीन ठिकाणी गेला आणि तुम्हाला एखादा किल्ला दिसला, तर मग आपलं काय कर्तव्य आहे, की त्या किल्ल्याला कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही, तो किल्ला कुठल्याही प्रकारे खराब होणार नाही, त्याची वीट, त्याची एवढीशी वाळूही आपल्यामुळे सरकणार नाही, याचा प्रयत्न आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं जेव्हा किंवा तुम्ही बघता की बरेचसे किल्ले असतात ज्याच्यावर काहीतरी घाणेरडं लिहून ठेवलेलं असतं, कितीतरी विचित्र प्रकार केलेलं असतात, ते कोरलेले असतात आणि नावं लिहून ठेवलेले असतात आणि मग ह्या वास्तू खराब करण्याचं कार्य अनेकांच्या द्वारे होते. तुम्हाला जर असं दिसलं तर त्या गोष्टीला विरोध करा आणि आपण सुद्धा त्या जपण्याचा प्रयत्न करूया. तर अशा प्रकारे आपण इतिहासातील जे महत्त्वाचे साधनं आहेत त्याचा अभ्यास या पाठामध्ये केलेला आहे. पुढील पाठात आपण भारत आणि 1960 नंतरच्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याबद्दल माहिती बघूया. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ राहा आणि घरीच राहून सुरक्षित राहा.